नमस्कार मित्रांनो. मागच्या वेळेला आपण बघितला घरामधला हॉल याच्यासाठी लागणारी सेमी प्रिसियस स्टोन कुठले ठेवले असता काय फायदा. आज आपण बघणार आहोत किचन म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरात कुठले क्रिस्टल्स ठेवले असता काय फायदे होतात. तुम्हाला माहिती आहे का की आपलं घरातला सर्वात मुख्य भाग कोणता, तर तो म्हणजे किचन म्हणजे स्वयंपाकघर. कारण तिथे बनवलेलं अन्न, तिथे तिथली ऊर्जा ही अन्नात संक्रमित होते. आपण खाल्ल्यानंतर त्याचं रक्त बनून आपल्याला तसे विचार सुचतात. तर बऱ्याच वेळेला तिथे असलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे तिथली ऊर्जा विस्कळीत झालेली असते. त्यामुळे घर हे अशांत राहतं. चला पाहूया आपण आता कुठले क्रिस्टल्स ठेवले असता काय फायदे होतात. पहिले नकारात्मकता असेल तिथे वास्तुदोषामुळे निर्माण झालेली किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे, तर ते काढून ठेवण्यासाठी, टाकण्यासाठी, संपूर्ण नाहीसे करण्यासाठी तिथे क्लिअर कॉर्ड्स ठेवावे. क्लिअर कॉर्ड्स हा काय करतो, तर तिथली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि तिथे जी चांगली ऊर्जा असेल ती अनेक पटीने वाढवतो, सकारात्मक ऊर्जेत वाढ करतो. तिथे ठेवायचा आहे. त्याच्यासोबत तो म्हणजे रोज कॉर्ड्स हा काय करतो, तर आनंद, सौख्य, नाते संबंधात सुधारणा करतो, कौटुंबिक स्वास्थ्य निर्माण करतो. म्हणून तो ठेवायचा आहे. कारण करणाऱ्याची वृत्ती ही आनंदी असली पाहिजे. तो द्विगुणित करण्यासाठी तिथे आपण ठेवू शकतो ग्रीन ॲव्हेंच्युरिन. ग्रीन ॲव्हेंच्युरिन हा अन्नधान्यात बरकत आणतो, स्थैर्य लाभतं आणि तिथली ऊर्जा जी विस्कळीत झालेली असते तिला ग्राउंडिंग एनर्जी म्हणतो आपण. ती स्थैर्य तिथे तो तिला प्राप्त करून देतो. असे हे 4 क्रिस्टल्स आपण तिथे ठेवू शकतो. बरं, घरात चौथा जो राहिला आहे तो म्हणजे कार्नेलियन. हा तिथली ऊर्जा टिकवून ठेवून आनंदी वृत्ती कायम निर्माण केलेली असते, ती टिकवून ठेवण्याचंही काम होणं गरजेचं आहे. तर उत्साह वृद्धिंगत करणारा असा स्टोन आहे, त्याचं नाव आहे कार्नेलियन. असे हे 3 प्रकारचे स्टोन ठेवले असता किचन मधले संपूर्णतः वास्तुदोष नाहीसे होऊ शकतात. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा दुसऱ्यांना. आता ह्याच्यामध्ये ते ठेवायचे कसे, तर किचनच्या ओट्यापासून लांब ठेवायचे आहेत. किचनच्या ओट्याच्या पाठीमागे एका बाउलमध्ये न भरून ठेवता तिथून थोडेसे लांब अंतरावर ठेवावेत, जेणेकरून त्याच्यावरती काहीही परिणाम होणार नाहीत, उष्णतेचे परिणाम होणार नाहीत. हे वापरण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे, ठेवायचे, वापरायचे. आणि याचं क्लिन्झिंग कसं करावं आणि याची प्लेसमेंट करावी कशी, हे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन वाचा आणि काही समस्या आल्या मला संपर्क करा. तुम्हाला जर आणखीन काही समस्या असतील तरीही तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. मी नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान करेन. धन्यवाद.